मनसे आयोजित खोट्या मतदारांचं प्रदर्शन, मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन। रत्नागिरीत शिवसेना आणि भाजप आगामी निवडणूक महायुतीतून लढणार। आगामी निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार। मुंबईत झालेल्या महायुतीच्या बैठकीत अंतिम निर्णय। भाजप आमदार नारायण कुचेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट। जालन्यातील अंतरवाली सराटीत जाऊन घेतली भेट, तर जरांगेंना जीवे मारण्याचा कट रचल्याच्या पार्श्वभूमीवर भेट झाल्याची माहिती। मनोज जरांगेंच्या हत्येच्या कटाची एसआयटी चौकशी करा। बीडच्या खासदार आमदारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। सीबीआय चौकशीसाठी मी तयार, नार्को टेस्ट करण्याची माझी तयारी। नार्को टेस्टच्या मुंडेंच्या मागणीला जरांगे यांचं प्रत्युत्तर। पुणे जमीन घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची मागणी। बेळगावात ऊस आंदोलन चिघळलं। ऊस आंदोलनाला हिंसक वळण, सरकार लक्ष देत नसल्यानं आंदोलक आक्रमक। हवाई वाहतूक नियंत्रण बिघाडामुळे दिल्ली विमानतळ वाहतुकीवर परिणाम, 150हून अधिक उड्डाणं उशिरानं। रेल्वे प्रवासी संघटनांचे पदाधिकारी रेल्वे डीआरएमच्या भेटीला, तर मुंब्रा अपघातासंदर्भातले गुन्हे मागे घेऊ नका। काल झालेल्या घटनेचा देखील निपक्षपातीपणे तपास करा, रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी। मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वविजेत्या महिला क्रिकेटपटूंचा सन्मान। क्रिकेटपटू स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्स आणि राधा यादव यांना प्रत्येकी 2,25,00,000 रुपयांचं बक्षीस।